अन्न और नगरीय आपूर्ति मंत्री छगन भुजबल ने नासिक में पत्रकारों से बातचीत के दौरान कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। हालांकि उन्होंने विधायक सुहास कांडे द्वारा की गई आलोचना पर कोई टिप्पणी करने से साफ इनकार कर दिया। भुजबल ने कहा, मुझे इस बारे में कुछ भी नहीं बोलना है, नो कमेंट्स। मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कोणाचा कमेंट करायचं नाही। याच्यावर आता पुढे काय केलं ते खुलासा करणार आहे साहेब। काल सोलापूरमध्ये सुहास कांदे देखील असं म्हटलेत की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही, ते एकटेच आहे, अशा पद्धतीची टीका केली। मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नको। काल जी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये आपण महामार्गाची कामं सध्या पुढे ती थांबवावी, अंडरपास महामार्गाची अंडरपासची कामं आहे, आता ती लवकरात लवकर पूर्ण करावी। कारण पावसाळ्यामध्ये सुरू करले आणि अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते असे प्रचंड खराब झालेले आहेत, तर आपण परत त्याच्या पुढे काम करणार तर कुंभमेळ्याच्या वेळेला ही अडचण पुन्हा उपस्थित होईल। म्हणून त्यामुळे होणार असेल कुंभमेळ्याच्या अगोदर तुमची काही कामं पूर्ण नवीन कामं तर त्यांना हरकत घेण्याची कारण नाही, पण ते कुंभमेळ्याच्या नंतरपर्यंत परत चालू राहणार असतील तर ती आपण कुंभमेळ्याची एवढी काळजी घेत असताना हे रस्ते जे आहेत नीट आणि सहज जाण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे। म्हणून मी त्यांना सांगितलं काय की कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होणारच नाही, ती कामं हातात घेण्यात काय आणि जी कामं होतील असं वाटतं त्याचे सगळे कागदपत्र एजन्सी फिक्स करण्यापासून सगळे डिझाईन केलेले ते कागदपत्र आता 1 महिन्यामध्ये तयार करा आणि आता फेअर सीझन जो आहे कामाचा कामाचा पावसाळ्यानंतर कागदपत्र कामं सुरू करा। नवीन कामं नवीन कामं ती 1 रस्त्यामध्ये 4 महिने अगोदर कुंभमेळ्याची संपणार आहे, त्यांची गॅरंटी असेल तर हरकत नाही। 4 महिने अगोदर तर ते संपले पाहिजे, म्हणजे या 2 महिन्या अगोदर संपतील, नाहीतर मग परत आणखी कुंभमेळ्याच्या वेळेला वाहनांना ती अडचण होती। कर्जमाफीच्या संदर्भात अजितदादा म्हटले की योग्य वेळी आम्ही नक्की कर्जमाफी करू, त्याच्या संदर्भातलं नियोजन सध्या सुरू आहे। असं आहे की माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा तेच सांगितलं की आम्ही योग्य वेळेला कर्जमाफी करू। अजितदादांनी सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय आमचा आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याची तयारी करतो। कालच्या बैठकीनंतर विरोधकांमधनं पण एक असा सूर उमटतो आहे की गिरीश महाजन वेगळी बैठक घेतात, भुजबळ साहेब वेगळी बैठक, अधिकाऱ्यांनी नेमकं ऐकायचं कोणाचं, अधिकाऱ्यांची कोंडी होते। मी तुम्हाला कालच सांगितलं, मी काही आदेश त्यांना दिले नाही, मी काही करा हे काही सांगितलं नाही, मी फक्त समजून घेतलं आणि त्याच्यावर मोठं प्रदर्शन केलेलं आहे आणि नवीन माझ्या काही आयडियाज आहेत त्या सुद्धा मी त्यांना सांगितलेल्या आहे। आता त्या किती ऐकायच्या आणि किती नाही ऐकायचं हे त्यांनी ठरवायचं। सूचना जर आखाड्यातील साधू संतांच्या सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत, असून तरी सामान्य नागरिकांच्या सुद्धा सूचना घेतलेल्या आहेत, तर छगन भुजबळच्या सूचना ऐकण्याला काय हरकत नाही। तर येवल्यामध्ये काल पबजीमुळे एकाचा बळी गेला आहे, पबजी गेम, ऑनलाईन गेममुळे। अशा ऑनलाईन गेमवर खरं तर याआधी देखील अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर बंदी आणायला हवी। आता सुद्धा जे काही विधेयक पास केलं लोकसभेमध्ये त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एका जुगाराच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या बंदीचं बिल आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त लोक जे आहेत ते देशोधडी लढा अटल सेतूवर समृद्धीवर पण होणार आहे।
तर महापालिकांचे प्रारूप रचना आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होते. आज पुण्याची होणार आहे, नाशिकचं प्रेझेंटेशन देखील होणार आहे. पुढील 2 ते 28 तारखेपर्यंतची मुदत आहे. आपला पक्ष किती तयार आहे ह्या संपूर्ण निवडणुकीच्या? कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष तो स्थापन होताना काम करतो, तो कुठलीही निवडणूक जिंकण्यासाठीच आपण तयार राहावं या दृष्टीने काम करू. उभं राहायचं, तिथे उभं राहायचं, तो पक्ष निर्णय घेतो. पण निवडणुकीची तयारी सगळेच पक्ष करतो. मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आता नवाब मलिक यांना देण्यात आली आहे राष्ट्रवादीची. एकूणच मुंबईमध्ये आपण किती हे करणार आहोत, जोर लावणार? जिथे जिथे मला बोलवलं जाईल त्या त्या ठिकाणी सहकार्य करायला मी जाईल. साहेब, अटल सेतू नाही, महाराष्ट्रात मी बोलवलं सहकार्य करायला आणि देशात सुद्धा कुठं बोलवलं तरी मी जाईल. साहेब, अटल सेतूवर इलेक्ट्रॉनिक जे वाहन आहेत त्यांना टोलबंदी करण्यात आलेली आहे, म्हणजे मुक्ती देण्यात आलेली आहे. मात्र जे टोलवाले रस्ते त्याच्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. ते वाटलं नाही, परंतु आता प्रदूषण रहित गाड्यांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम शासनाचा, केंद्र शासनाचा आणि जगाचा आहे. त्याप्रमाणे हळूहळू पावलं टाकण्याचे प्रयत्न आपण करतो.